नमस्कार मित्रांनो. तर आपण आता बघणार आहोत की इफ एल्स स्टेटमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर इफ एल्स म्हणजे काय. हे असे ब्लॉक असतात. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा असतो इफ ब्लॉक, त्याच्यानंतर असतो एल्स ब्लॉक. ही एक मेथड आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो इफ, एल्स इफ आणि परत एल्स असे ब्लॉक असतात. आता इफ एल्स म्हणजे एक्झॅक्टली इफ एल्स म्हणजे काय हे आधी आपल्याला समजलं पाहिजे. आता मराठी भाषेत सांगायचं झालं तर इफ एल्स म्हणजे जर आणि तर. जर एखादी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपल्याला एखादी गोष्ट मिळणार आहे. म्हणजे आता समजा, आता चालूला करंटली आपण काय करतोय की अभ्यास करतोय कोडिंगचा. जर मी आता कोडिंग केली तर फ्युचरमध्ये मी काहीतरी चांगल्या गोष्टी डेव्हलप करू शकतो, कुठेतरी चांगल्या पोझिशन वरती काम करू शकतो, किंवा स्वतःचा मी बिझनेस, स्वतःची IT कंपनी टाकू शकतो. तर हे झालंय इपेल्सचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं काय, जर मी आता अभ्यास केला तर मला काहीतरी आउटपुट भेटेल. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच आपल्याला काहीतरी रिझल्ट भेटणार आहे. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय तर रिझल्ट, नाहीतर काहीच नाही. आता याच्यासाठी आपण एक सिंपल कोड करून बघूया. त्याच्यासाठी आपण आता घेऊया मेन क्लास. हे सर्वांना माहीतच असेल मेन क्लास काय आहे, मेन मेथड काय आहे. तर हे आपलं बाय डिफॉल्ट आलं सगळं. हा माझा मेन क्लास, त्याच्यामध्ये ही माझी मेन मेथड. तर आता मी काय करतो, युजर कडून इनपुट घ्यायचं आहे. त्याच्यासाठी स्कॅनर क्लास इम्पोर्ट करून घेतो. सॉरी, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट ऑल. हे मी स्कॅनर क्लास इम्पोर्ट करून घेतला पॅकेज. त्याच्यानंतर आता स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो. स्कॅनर एससी इज इक्वल टू न्यू. अरे भाई, ऍक्टिव फील्ड काय होते, सिस्टीम डॉट इन. आपण आता स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवून घेतला. आता समजा मी एक सिंपल कोड घेतो. जर आपण आता स्टडी केला तर आपण पास किंवा फेल होऊ. हे इपेल्स थ्रू आपण प्रिंट करून बघूया. तर मी घेतो स्ट्रिंग यस इज इक्वल टू एससी डॉट नेक्स्ट घेतलं. तर आता युजर कडून स्ट्रिंग घेतले. त्याच्यानंतर आपण आता कंडिशन लावणार आहोत. इफ जर माझी कंडिशन, जर मी स्टडी केला, समजा आता युजरने स्टडी केला तर तो काय होईल, पास होईल. पास, नाहीतर फेल होईल. एल्स प्रिंटएलएन फेल. आता इथं कोड मध्ये बघा, आपण युजर कडून इथे इनपुट घेतलं. युजर कडून इनपुट घेण्यासाठी इथं स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. इथे एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये आपण युजरचं इनपुट स्टोअर केलं. दुसरी गोष्ट, आपण आता पहिल्यांदा काय केलं की कंडिशन लावले. जर स्ट्रिंग माझी स्टडी आली, म्हणजे जर युजरने इनपुट स्टडी हे दिलं, इनपुट केलं, तर त्यावेळेस ही कंडिशन रन झाली पाहिजे. म्हणजे जर ही कंडिशन ट्रू असेल तर हा वाला ब्लॉक रन झाला पाहिजे, नसेल तर कंट्रोलर हा ब्लॉक रन करेल. तर बघूया आपण. आता मी काय टाकतो, स्टडी STUDY. अरे, स्ट्रिंग एस इज इक्वल टू काय झालं, पास एल्स फेल. अरे, पूर्ण कोड रन करायला पाहिजे होता, मी स्पेसिफिक ब्लॉक हे केला होता. आता पण फेल येते, असं का बरं होते. println scanner system dot in string s is equal to next s is equal to study system dot println pass else fail. कुठं चुकलंय बघूया, थांबा. तर स्ट्रिंग व्हेरिएबल घेतला मी, yes डॉट इक्वल्स न पण होऊ शकतं. इक्वल्स स्टडी पास. आपण याच्यामध्ये ज्यावेळेस मला स्ट्रिंगची कंडिशन चेक करायची आहे, तर आपण हे
हे वालं ऑपरेटर पण यूज करू शकतो कंडिशनल ऑपरेटर चेक करण्यासाठी, किंवा स्ट्रिंग साठी डॉट इक्वल्स नावाची एक मेथड आहे, ती पण आपण यूज करू शकतो. डॉट इक्वल्स म्हणजे काय, ही एक मेथड आहे, त्याच्यामध्ये आपण फक्त जे आपल्याला कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे हे चेक करायचे आहे, ते पॅरामीटर फक्त पास करायचं. हे झालं. आता मी दुसरं इनपुट घेऊन बघतो. आता मी माझं नाव टाकतो, शुभ्या. फेल. शुभ्या फेल झाला कारण शुभ्यानं स्टडीज केलं नाही. हे बघा, असं एक्झाम्पल आहे. हे जर तुम्हाला आता मी डबल एकदा सांगतो, कारण ते मगाशी फेल फेल दावत होतं. सिम्पली आपण स्कॅनर क्लास घेतला, इनपुट स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, त्याच्यानंतर एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलं येस नावाचं, त्याच्यामध्ये युजरचं आलेलं इनपुट स्टोअर केलं, आणि त्याच्यामध्ये काय केलं, इक्वल्स नावाचं इक्वल्स मेथड काय करते, कंटेंट चेक करते. तर ते इक्वल्स हे कंटेंट चेक करत असते, आणि ते मगाशी जे आपण चेक केलं होतं कम्पॅरिझन ऑपरेटर, ते ऍड्रेस चेक करण्याचं काम करतं. पण ते इथं काय काय वेळेस ऍप्लिकेबल आहे, काय काय वेळेस नाही, ते नंबरसाठी आहे. हे इक्वल्स मेथड आहे ना, ते स्ट्रिंग साठी. एवढं काय कन्फ्युज होऊ नका, फक्त डॉट इक्वल्स नावाची मेथड यूज करा, बाकी काय करायचं नाही ज्यावेळेस स्ट्रिंग यूज कराल. मग मी काय केलं, जर मी स्टडी केला तरच मी पास झालो पाहिजे, नाहीतर फेल. एवढं सिंपल आहे. आता आपण दुसरे एक एक्झाम्पल घेऊन बघू. आता नंबरचं. आता दुसरे एक्झाम्पल सांगायचं झालं इपेल्सचं, तर आपण आता आपल्याला सगळ्याला मतदान पद्धत माहित आहे. ज्याचं एज 18 आहे किंवा 18 पेक्षा जास्त आहे तोच फक्त मतदान करू शकतो. तसंच आता इथं काय करायचं, आपल्याला एक नंबर घ्यायचा, इंट एज घ्यायचंय युजर कडून, sc.next int. मला कोड करायचा आहे इलेक्शन प्रोसेस साठी. जर माझ्या युजरचं एज 18 असेल तरच तो व्हॅलिड आहे मतदान करण्यासाठी, अदरवाईज नाही आहे. तर आता इथं बघूया आपण, जर एज इज इक्वल टू और ग्रेटर दॅन इक्वल टू 18, ln yes you can vote. Else println घरी बसून गप रहा. हे बघा, जर माझ्या युजरचं एज, म्हणजे युजरने एज एंटर केलं, त्याचं एज म्हणजे इथं कंडिशन आली, आयदर ही एक तर ट्रू तर होईल किंवा फॉल्स तर होईल. कंडिशन नेहमी ट्रू किंवा फॉल्स बुलियन मध्ये चेक केली जाते इपेल्स मध्ये. जर इथं कंडिशन ट्रू झाली, समजा आता युजरनं इथं इनपुट आलंय, इथं व्हॅल्यू आली एज इज इक्वल टू 18, तर हा ब्लॉक रन होणार, नाहीतर हा ब्लॉक रन होणार. 18 किंवा 18 पेक्षा जास्त इथं व्हॅल्यू येईल. हा एज मध्ये जे आपण व्हेरिएबल मध्ये एज व्हॅल्यू, म्हणजे एज व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आपण युजर कडून आलेली स्टोअर केलेली, ती व्हॅल्यू इथे येणार ह्या ब्लॉक मध्ये. आता मग इथं काय होणार, आता समजा मी 18 इनपुट घेतलं, युजरने इनपुट दिलं, तर 18 हे 18 पेक्षा मोठा आहे किंवा 18 ची व्हॅल्यू 18च आहे का, तर हो, 18 हे 18 बरोबरच आहे, म्हणजे ते 18 हे 18च असणार आहे ना, ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर ती कंडिशन ट्रू झाली. समजा आता मी इथं 20 घेतलं, सॉरी इथं 10 घेतलं, माझं एज ची व्हॅल्यू किती आहे इथं 10 हे 18 पेक्षा मोठा आहे किंवा त्याची व्हॅल्यू 18च आहे का एज व्हेरिएबलची, तर नाही. 10 हे 18 पण नाही आणि 18 पेक्षा मोठं पण नाहीये, म्हणून इथं आता हे वाला ब्लॉक रन होणार, एल्स घरी बसून गप राहा. तर आता आपण कोड करून बघूया, रन करूया. तर आता हा मी घेतो 18च घेऊया. येस यू कॅन वोट मॅन. नाव वी कॅन टेक 10. घरी बसून गप राहा. एवढं सोपं आहे इपेल्स वालं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला कंडिशन लावायचे एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये, त्यावेळेस इपेल्स वापरायचं. अजून एकदा सांगायचं, थोडक्यात सांगायचं झालं तर याचा फ्लो सांगतो तुम्हाला. फ्लो कंट्रोल ऑफ इपेल्स.
फ्लो कंट्रोल की कसं रन होतं. इफ कंडिशन रन एल्स रन. आता इथं थोडक्यात सांगायचं झालं तर इथं बघा मी झूम इन करतो. इफ जर माझी कंडिशन ट्रू झाली तर हा ब्लॉक रन झाला पाहिजे. जर माझी कंडिशन इथली ट्रू नाही झाली तर एल्स वाला ब्लॉक रन झाला पाहिजे. एवढं सोपं आहे इफ एल्स मध्ये. याच्यापेक्षा जास्त काही म्हणजे काहीच नाही इफ एल्स मध्ये. तर आता याच्यात सारखं आपण याच्यामध्येच एक ऍड करूया. एल्स इफ कंडिशन, फक्त एक इफ एल्स मध्ये आपण एल्स इफ नावाचा ब्लॉक ऍड करतोय. सेम जर कंडिशन ट्रू झाली तर हा वाला ब्लॉक रन कर. हा नाही झाला तर परत ही वाली कंडिशन चेक होणार. ही जर फॉल्स झाली, ही जर माझी कंडिशन फॉल्स झाली तर इथे येणार, कंडिशन चेक करणार. ही जर ट्रू झाली तर मग हा वाला ब्लॉक रन होणार. रन कंडिशन ट्रू, रन if condition true, run if both above conditions fail. Sorry, spelling चुकली. Conditions fail. आता इथं तुम्हाला क्लिअरली समजून जाईल इफ एल्स म्हणजे काय, इफ एल्स म्हणजे काय. इफ म्हणजे समजलं, जरी कंडिशन ट्रू झाली जरी कंडिशन ट्रू झाली तर हा रन करायचा. रन इफ कंडिशन ट्रू. पण आता आपली कंडिशन काय झाले, फॉल्स. मग इथे येणार, हे वाला ब्लॉक चेक होणार, एल्सिफ वाला. इफ कंडिशन ट्रू, रन इफ कंडिशन ट्रू. जर ही कंडिशन इथं काय आता आपली ट्रू आहे, मग हा वाला पार्ट रन होणार. जर समजा ही पण माझी कंडिशन फॉल्स आहे तर इथे येणार. तर इथं काय लिहिलंय, रन इफ बोथ अबाव कंडिशन्स फेल. बरोबर आहे. ही एक फेल आहे, ही एक फेल आणि ही एक फेल. हे दोन्ही पण कंडिशन फेल आहे त्यामुळे आपला एल्स वाला ब्लॉक रन होतोय. याच्यापेक्षा इफ एल्स मध्ये आतापर्यंत असं मला वाटत नाही की याच्यापेक्षा जास्त काही इन्व्हेन्शन झालेलं आहे इफ एल्स मध्ये. तर हा होतं इफ एल्स बद्दलचा व्हिडिओ. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही चुकलं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही पण सांगत जावा, कारण मी पण लर्नरच आहे. कारण प्रत्येक कोडर हा मरेपर्यंत लर्नर राहतो. आता तुम्ही हे इपेल शिकला, नंतर तुम्ही ॲरे शिकाल, नंतर तुम्ही जावा मध्ये एक्सेप्शन हँडलिंग, खूप खूप काही शिकायचं आहे आपल्याला पुढे अजून. त्यामुळे माणूस हा कायम लर्निंग फेज मध्येच असतो. चुका या होत असतात. जसं की पहिल्यांदा माझ्याकडून ही चूक झाली होती. मी तर डबल असाइनमेंट ऑपरेटर वापरला होता कंडिशन साठी, ज्यावेळेस मला इक्वल्स वापरायचं होतं. तर त्यासाठी मी सॉरी म्हणतो, तुमचं त्यावेळेस टाइम थोडंसं वाया गेला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचाच मराठी शुभ आहे. थँक्यू.